25% पीक विमा मंजूर आहे, पण त्याबरोबर आता तुम्हाला उर्वरित 75% पीक विमा जो काही आहे तो कधी मिळणार आहे? शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहित आहे की राज्यातील 34 जिल्ह्यामध्ये जे काय अतिवृष्टी नुकसान झाले व नुकसान झाल्यामुळे पीक विमा मंजूर केला, त्यामध्ये आता 75% पीक विमा शेतकऱ्यांना मिळणार आहे का नाही व यामध्ये कोणकोणते जिल्हे समावेश असू शकतात? तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहित आहे की अग्रिमच्या जे काही 25% मध्ये 5 जिल्हे मंजूर आहेत, ते म्हणजे की परभणी असो, नांदेड असो, हिंगोली असो, छत्रपती संभाजीनगर असो, धाराशिव असो, अकोला असो, जालना असो, असे काही जिल्हे आहेत की जे अधिसूचनेपासून म्हणजे आधी सूचनेपासून ती मंजूर करण्यात आली होती. तर शेतकरी मित्रांनो, यामध्ये आता 75% पीक विम्याचं वितरण व्हायला सुरू आहे. तर नेमके कोणकोणते जिल्हे मंजूर राहणार आहेत ते या व्हिडिओमध्ये पाहणार, पण त्याआधी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहित आहे की जे काही तुम्हाला पैसे वितरण होणार आहेत ते तुमच्या हेक्टरी पैसे याच्यावर अनुदान मिळणार आहेत. म्हणजे की त्या क्षेत्रामध्ये कोणते पीक आहे, तुमचे कापूस होते, सोयाबीन होते किंवा इतर तूर, कापूस, इतर कोणते पिकं होती, त्याबरोबर शेतकरी मित्रांनो तुमचे किती हेक्टर होते, किती हेक्टर नुकसान झाले त्याच्यावर अवलंबून राहते पीक विमा. व त्यानंतर शेतकरी मित्रांनो, नेमका समजात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की जे काही तुमच्या जिल्ह्यांना किंवा गावांना किंवा तालुकास्तरीय आणेवारी जाहीर करण्यात आलेली आहे, त्या आणेवारीवर तुमचा पीक विमा मंजूर होतो. तर शेतकरी मित्रांनो, यामध्ये आता जे काही महाराष्ट्रातील 34 जिल्हे समावेश असणार आहेत, त्यांची आणेवारी जर 50 पैशापेक्षा कमी असली तर त्यांना 75% पीक विमा मिळू शकतो. पण जर त्यांची आणेवारी ही 75% असेल किंवा 80% असेल किंवा 50 पेक्षा जास्त असेल, गृहीत धरा, तर शेतकरी मित्रांनो, या शेतकऱ्यांना किंवा या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा हा कोणतीही गरज नसती, म्हणजे की पीक विम्याची कोणतीही गरज नसती, आवश्यकता नसती. त्यामुळे हा पीक विमा रद्द करण्यात येते. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहित असायला पाहिजे की मागे जे काही आणेवारीचा व्हिडिओ काढला होता आपण, त्याच्यामध्ये साफ सांगण्यात आलेलं आहे की कोणत्या जिल्ह्याची आणेवारी किती आलेली. आता शेतकरी मित्रांनो, ही 10 मार्च पासून जे काही पुरवण्या सादर केल्या आहेत त्यांची विल्हेवाट लावण्यात येणार आहे. व त्याचबरोबर ज्या ज्या क्षेत्रामध्ये म्हणजे की पीक विमा असो, लाडकी बहीण असो, इतर कोणत्या योजना असो, त्यांना जे काही फंड किंवा बजेटमध्ये पैसे देण्यात येणार ते आता तुमच्या डायरेक्ट खात्यावर डीबीटीद्वारे खात्यावर पाहायला मिळणार आहेत. शेतकरी मित्रांनो, ही होती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची माहिती. तर शेतकरी मित्रांनो, 75% पीक विमा मिळाला तर ज्या ज्या जिल्ह्यांची आणेवारी 50 पैशापेक्षा कमी आहे त्यांना मिळू शकतो. तर मित्रांनो, अजून काही माहिती पाहिजे असेल तर चॅनलला कमेंट करा व लाईक करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जर चॅनल सबस्क्राईब केले नसले सबस्क्राईब बी करा. धन्यवाद.